बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील काही राज्यात पावसाचा जोर वाढला आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवरही रविवारपासून वादळी पावसाचा प्रभाव दिसून येत आहे। त्यामुळे काही भागात ऑगस्टच्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा वाढला आहे। दरम्यान राज्यातील काही भागात वादळी पावसामुळे दिलासा मिळत असला तरीही राज्यात सर्वदूर पावसाचा अभाव असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे। आज राज्यातील काही भागात वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। अशातच आज राज्यातील कोणत्या भागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि उत्तर ओडिसातून हळूहळू पुढे सरकत असून त्याच्या प्रभावामुळे झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा आदी राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढला आहे। बंगालच्या उपसागरातील सक्रिय हवामान प्रणालींचा प्रभाव महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर आहे। यात प्रामुख्याने कोकण प्रदेश, मध्य महाराष्ट्रातील घाट विभाग तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचा समावेश आहे। दरम्यान लातूर, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा येथे मागील काही दिवसांच्या तुलनेत चांगला पाऊस नोंदवला जात आहे। तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा येथेही पावसाचा जोर दिसून येत आहे, तर उर्वरित राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे। पावसाने ओढ दिल्याने जून महिन्यापासून राज्यातील अनेक भागात असलेली पावसाची तूट कायम आहे। त्यामुळे पावसाची तूट असलेल्या प्रदेशांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। हवामान विभागाने व्यक्त केलेल्या दीर्घकालीन हवामान अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यापर्यंत राज्यातील काही भागात पावसाची शक्यता असली तरीही सर्वदूर पावसाचा अभाव कायम असेल असा अंदाज आहे। ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार मध्य महाराष्ट्रातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे। विदर्भ आणि मराठवाडा भागातील बहुतांश भागात पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे। अशातच हवामान विभागाने आज पावसाचा येलो अलर्ट कुठल्या भागांना दिला आहे हे जाणून घेऊयात। मध्य महाराष्ट्रातील पुणे घाट विभाग, सातारा घाट विभाग आणि कोल्हापूर घाट विभागात आज वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया आदी भागातही वादळी पावसाची शक्यता असून या भागांना आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे। तर उर्वरित राज्यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। दरम्यान बुधवारपर्यंत काही जिल्ह्यांवर वादळी पावसाचा प्रभाव कायम राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार 1 ते 22 जुलै या कालावधीत पुणे जिल्ह्यात सर्वसाधारणपणे 209.8 मिलीमीटर पाऊस पडतो। मात्र यंदा याच कालावधीत 168.3 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे। त्यामुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20% तूट असल्याचे दिसून येते। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।